आणि मिसेस आलेले आहेत सोबत. पाणी पण आणलेलं आहे त्याने. घालून असं गवत उपसून काढू शकतो. शर्ट घालून ये म्हणलं होतं तुला मी. तर हे ऑर्डर मागवलेलं आहे आपण पार्सल. तर हे पार्सल काय मी तुम्हाला दाखवतो आधी. आहेत हातमोजे. हातमोजे म्हणजे आपण जे शेतामध्ये सोयाबीन काढणीसाठी सोयाबीनमधलं गवत हे काय म्हणतो त्याला आपण काटेरी गवत असतात ते काढताना हाताची जळजळ होते, हातात काटे बसतात, म्हणून मी हे मागवले. आणि ह्याच्यामुळं काय होतं आहे की सोपं एकदम काम आपल्याला अशा लबरी असल्यामुळं. आणि हे अशा पद्धतीनं असं हातात घालायचं आणि गवत वगैरे काढायचं. म्हणजे एक्झाम्पल आपण अशा पद्धतीनं हातात घालून असं गवत उपसून काढू शकतो. आणि हे लबरी आहे, टिकाऊ आहे. अशा पद्धतीनं लांबते आहे बघा. अशा पद्धतीने गवत अशा पद्धतीने उपसू शकतो. म्हणजे आपल्या हाताला काटे वगैरे लागत नाहीत. त्याच्यामुळे मी मागवले. कारण मी काय केलं तर 2-3 दिवसापूर्वी ज्यावेळेस काढायला गेलो काटेकरवेल तर त्यावेळेस ते निघणं, हाताची जळजळ व्हायली. त्याच्यामुळे हे लगेच मागवलं ऑनलाईन. आणि हे आपल्या शेतकऱ्यासाठी खूप उपयोगी आहे. एक पॅकेटमध्ये हे 2 अशा पद्धतीने म्हणजे 3चं पॅकेट मी मागवलेलं आहे. आणि जास्त काही किंमत नाही याची, साधारण 250, 300, 400 रुपयेपर्यंत आपण पाहिजे त्या पद्धतीनं मागवू शकतो. तर हे 2 हाताचे अशा पद्धतीने आहेत. आणि हे कसं आहे, इथं डॉट्स असल्यामुळं उपसता पण येतं सोपं एकदम. शिवाय हे तुटत नाही, काही नाही, लबरी असल्यामुळं. आणि नंतर ज्यावेळेस आपलं काम झालं की आपण हे धुवून स्वच्छ ठेवू शकतो. म्हणजे कापडीपेक्षा हे लबरी चांगलं आहे. त्याच्यामुळे मी मागवले. आणि शेतकऱ्यासाठी अतिशय उपयोगी आहे. गवत काढण्यासाठी आपल्या हाताला त्रास होत नाही. तुम्ही सुद्धा हे मागवू शकता तुमच्या शेतामध्ये जर हे पाहिजे असेल तर, तुम्हाला जर पाहिजे असेल तर. आणि घास कापताना वगैरे सुद्धा ह्याचा उपयोग होतो. तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ह्याची. त्या लिंकवर जाऊन तुम्ही अशा पद्धतीने हे मागवू शकता. नक्की मागवा, आपल्या शेतकऱ्यासाठी ह्याचा खूप फायदा आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ह्या लिंकला जाऊन तुम्ही ते ऑर्डर करा. घरपोच तुम्हाला अशा पद्धतीने हँड ग्लोव्ज जे आहेत तर ते मिळून जातील. तर आता आपण बघू शेतामध्ये काटेकरी उपसून तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने उपसता येतो इथे. तर आता ह्या पट्टीमध्ये पटकन फवारून घेतो. आभाळ कोरडं दिसाले म्हणजे दिसाले तसं, पण पाऊस यायची शक्यता कमीच आहे. आणि मिसेस आलेले आहेत सोबत. पाणी पण आणलेलं आहे त्याने. त्यामुळं एवढं जे काय पट्टी आहे सोयाबीनची तर ही आता फवारून घेतो. हे उन्हाळ्यात पण नीट ठेवावं लागते बरं का, नाहीतर पगळते. पगळून पुन्हा चिटकून बसते हात बोट अशी.
धुवून स्वच्छ ठेवावं लागते. आता बघ हे काटे करू, ह्याला काटे किती आहेत बघ. हां, हे जर हाताने हे केलं तर हे होते, म्हणून इझिली एकदम किती सोपं आहे बघ. म्हणजे आवड बी राहते ना करायला, नाहीतर माणूस कंटाळून जाते मग पुन्हा. त्याची काठी लई टोचते, खाजवते पण लई. गेल्या वेळेस काढलं होतं. पद्धतीनं आपण हे जे आता उडीद आणि तूरचे पट्टे आहेत, तर हे आपण आता कामाला लागायचं दोघांनी. आणि एक एक काकड्या आता म्हणजे 4 ह्याच्या तुरीपासून ह्या उडदाच्या अशा, त्या तुरीपासून ह्या उडदाच्या अशा काकड्या कडपर्यंत न्यायचं. जमते का? जमते की. करावं लागतं तर इलाज. तणनाशक फवाराचं होतं पण काय झालं, फुलं आलेत की ह्याला आता. आता फुलं लागली. मान्य पाटलं पण चला हं? पाटलाची लेक आहे का? चल. शर्ट घालून ये म्हणलं होतं तुला मी. ते हाताचं बघ उलट झालं, उलट. असंच काय? हां बरोबर आहे. सोयाबीन काढायला विचारते. हे नाही चलत. चला घ्या, डेमो दाखवा उपसून. नक्की मागवा. हे बघा छान आहे का? छान आहे, किती छान चाललंय बघ. त्रास होत नाही, त्याच्यामुळे जास्त काम होतं. उडीद चांगला आला बघ, मस्त. आणि तुरी पण मस्त आली तेव्हा. म्हणूनच म्हणलं फुलं ही लागले. फक्त एवढंच की ह्याच्या अंतर्मशागत व्यवस्थित झाली नाही, जास्त गवत असल्यामुळं. पावसानं सुधरूच दिलं नाही बघा यंदा काय. तरी पण बरं आहे म्हणायचं त्यातल्या त्यात. हा उडदाला मस्त. टॉनिक असते की नाही? मग आता फुलं आले तर फुलाचं एक टॉनिक आता फवारलं होते, फवारून घेऊ की आता. निघला नाही का हो? पाऊस पडल्यामुळं छान उपसालं की नाही? बघाव का, खुरपलेलं किती छान दिसलं. ह्याच्यामुळे पण भारी वाटायचं जरा काढायला. लगेच खाता येतं. नाही का किती पटपट पाहिजे बघितला. बंद करत आठवणीनं मागवू लाव पण हे. तर हे बघा, हे अशा पद्धतीने इथलं काढलं. आता एक मध्ये काढलेलं गवत जे आहे त्याचा गोळा करून कडलं टाका लागले, आणि किती मस्त काकऱ्या दिसायला लागलेत बघा. आता हे बघा, हे गवत काढलेलं. जवळजवळ 1 वाजल्यापासून 5 वाजलेत आज बरोबर. इतका वेळ हे काढलेला आहे, आणि हे फक्त ह्याच्यामुळे शक्य झालं बघा. नाहीतर असा हातानं लाल भडक झाला असता हात. थोडंच काम केलं की लगेच आळस आला असता, पण ह्याच्यामुळं. आणि ह्याला काही सुद्धा झालं नाही बघा. इतके गवत उपसलंय तरी सुद्धा असं एकदम मस्त आहे. आता गेलं की धुवून ठेवायचं अजून, लबराचं असल्यामुळं. तर हे नक्की मागवा तुम्ही, फायदा आहे बघा ह्याच्यात. काय मला काय फायदा नाही, माझा फायदा म्हणजे माझं गवत निघाले. तुम्हीही मागवा म्हणजे तुम्हालाही आळस येणार नाही गवत काढायला वगैरे. एवढाच फक्त सांगण्याचा उद्देश आहे माझा. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की घ्या. म्हैस खावला की हे काय?
तर अशा प्रकारे आज दिवसभर अशा पद्धतीनं फवारून वगैरे आणि जे गवत आहे थोडंसं काढलं आणि आता गोट्यावर आलो आहे. म्हैस वगैरे बांधल्या तर थोड्या वेळाने धार वगैरे काढायची. तर मी जे सांगितले त्या पद्धतीनं हँड ग्लोव्ज तुम्ही मागवून घ्या आणि तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.